बामनदेवाच्या गड्यात राहून गेला आणि बामनाच्याच गड्यात पडून गेला. सत्यानाश झाला आणि पाहता काय महागडा महाराज काही काय पद्धतीला चुकीच्या ते मंडपात परमात्म्याचं लग्न ठरलं. मा रुक्माई म्हणजे मा लक्ष्मी अंतरपट मध्ये धरलेला आणि त्या अंतरपटाच्या बाजूने मा लक्ष्मी सांगतात परमात्म्याला, प्रभू लग्नाची व्यवस्था फार गोड केली बरं का तुम्ही. सुंदर बँड लावलाय, अपेक्षापेक्षा जास्त लोक मंडपात बसलेत, भूदेवा चांगलेत, जेवणाचे आयटम चांगले केलेत, सर्व चांगलंय लग्नामध्ये. 8 दिवसापासून कार्यक्रम चालले. आता लग्नाचे कार्यक्रमच तसे राहतात बरं का. लग्नात आता नवीन नवीन येऊ लागलं सर्व. पूर्वी नव्हतं, 4-5 वर्षापूर्वी तो कार्यक्रमच नव्हता. आता हळदीच्या 1 दिवस पहिले कार्यक्रम केला जातो. कोणता? शुद्ध बानटपणा येतो. म्हातारी ओट्यावर बसते ना, 80 वर्षाचा म्हातारा नाचतो त्या मेहंदीत. मला लग्न करायला पाहिजे. म्हातारी म्हणे ना कंबर मोडायला पाहिजे, लग्न करायला पाहिजे. मसंडे गौऱ्या घ्या तुम्ही. काही काही प्रथा इतक्या चुकीच्या आहेत ना लग्नातल्या. त्या प्रथा लग्नातल्या प्रथा बंद पडल्या पाहिजे. आपल्याकडे गुजर समाज आहे, त्या समाजाचे आपण सर्वांनी आदर्श घेत. तो समाज वेळेवर लग्न लावतो. जगाच्या पाठीवर वेळेवर लग्न लावणारा समाज एकच, त्या समाजाचं नाव आहे गुजर समाज. मायबाप लग्न वेळेवर लागले पाहिजेत. लग्नात बँडवर वायपट पैसा भरपूर खर्च केला जातो, फोटोग्राफीवर वायपट पैसा खर्च केला जातो. करायला हरकत नाही, फोटोग्राफी चांगलीच आहे, पण फोटोग्राफीत पण अजून एक गोष्ट आहे. काय? लग्नाच्या 1 महिना पहिले तो पोरगा आणि ती पोरगी फोटो काढायला जाते. काय म्हणतात त्याला? प्री वेडिंग. शुद्ध बानटपणा येतो. खानदानी माणूस कधीच पाठवणार नाही आपल्या पोरीला. चुकीचं आहे ते. असे हजारो लग्न मोडले महाराज त्या प्री वेडिंगच्या पायी. शुद्ध बानटपणा आहे. पूर्वी लग्नात नारळ लावायचे. अशा लग्नाच्या पद्धती. मला फक्त एवढं सांगायचं, परमात्म्यानं लग्नाचं आयोजन एकदम जोरात केलं. लग्नाची सर्व तयारी झाली, पण मा रुक्माई म्हणजे मा लक्ष्मी सांगते, प्रभू म्हटले काय? अहो एक चूक आहे फक्त लग्नात. म्हणे काय? माझं समाधान झालं नाही. परमात्म्यानं विचारलं, लक्ष्मी तुला काय म्हणायचं? अहो म्हणजे लग्नात सर्व दिसत आहेत, पण माझा बाप दिसत नाही. लक्ष्मीच्या बापाचं नाव काय? समुद्र राजा. समुद्र राजा एक नाहीये, समुद्र 7 भाऊ आहेत. परमात्म्यानं सांगितलं, लक्ष्मी तू येडापणा करू नको, काही पण हट्ट धरू नको, ऐक माझं, तुझ्या बापाला बोलवू नको. लक्ष्मी माता म्हणे मला काही माहित नाही, माझं लग्न आहे, माझा बाप लग्न मंडपात पाहिजे, अन्यथा मी फुलमाळा टाकणार नाही. परमात्मा पण घाबरला. परमात्मा पहिलेच भेटत नाही, एजंट लावून लोक आणायला लागले. आपल्याला भेटली गडबड व्हायला नको, काहीतरी केलं पाहिजे. म्हणून परमात्म्यानं विचार केला की बोलवलं पाहिजे. आता काही अडचण नाही. परमात्म्यानं स्वर्ण अक्षरात पत्र लिहिलं, वायू देवतेच्या हातात पाठवलं आणि 7 समुद्रांना निरोप गेला आणि निघाले महाराज समुद्र. खडखड 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 आवाज करत समुद्र राजा येऊ लागला. समुद्राला येताना पाहिलं मंडपाच्या बाहेर उभे होते बँडवाले. पहिलं तर बँडवाल्यानं पळ काढली. बँडवाले पडता पडबड बामनबुवानं पाहिलं की आता काही खरं नाही बुवा. बामनबुवा म्हटलं की मला लग्नाची अजून एक पद्धत आठवते. आता मुडली ती पद्धत. पूर्वी काय व्हायचं माहितीये का? त्या मुलीवाल्याकडून काही म्हणजे नवरदेवाकडून काही पोरं उभी राहायचे, नवरीकडून काही पोरं उभी राहायचे. बानट पद्धत होती ती. काय? तदेव लग्नम सदनम तदेव म्हटलं की मुलंवाले म्हणजे नवरदेववाले पोरं नवरदेवाला उतरायचे आणि नवरीवाले नवरीला उचलायचे. मग एकमेकाला हार टाकायला खिच्यात आणि व्हायचे बरं का. एका लग्नात असंच झालं. लग्न लागलं, पोराने नवरदेव उचलला. नवरी हुशार होती, तिनं खालून हार फेकून मारला, पण तो हार नवरदेवाच्या गड्यात राहून गेला आणि बामनाच्याच गड्यात पडून गेला. सत्यानाश झाला. आणि पाहता काय महागडा महाराज काही काय पद्धतीला चुकीच्या. ते मंडपात समुद्र राजा येताना पाहिलं, बामनबुवा गायब, सारे वराडी गायब. मा लक्ष्मीनं विचारलं परमात्म्याला, प्रभू हे सर्व लोक कुठे चालले? म्हणे तुझा पराक्रम आहे लक्ष्मी, तू ऐकलं नाही? तुझा बाप सत्यानाश आहे, मला चांगलं माहितीये. त्याला बोलावलं, सारा घोड झाला. तुझा बाप मंडपात येतो, आता कोण बसलं? लक्ष्मी म्हणे मला काही माहित नाही, माझा बाप काही त्याचा आला नाही. तुम्ही आमंत्रण दिलं म्हणून माझा बाप आला. तुम्हाला माझ्या बापाच्या बसायची व्यवस्था करावी लागेल. लग्न तुमच्या घरी आहे, व्यवस्था करणं काम तुमचं आहे. काही कारण माझ्या बापाची बसायची व्यवस्था करा. लक्ष्मी माता हट्टाला पेटल्या. लक्ष्मी मातेनं हट्ट धरला. परमात्मा आहे तो काय नाही करू शकत. परमात्म्याने अंगावरचं एक केस उपटलं आणि केस उपटल्यानंतर जे खड्ड पडलं का, त्या खड्ड्यात 7ही समुद्र परमात्म्यानं बसवलेत. काय परमात्म्याची लीला आहे. म्हणून त्याचे असे धेंडे म्हणजे काय, त्याच्या नावाचे असे लोक ग्वाही देतात की अरे तो परमात्मा इतका व्यापक आहे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहेत, त्याच्या शरीराची इतकी व्याप्ती आहे. मग तो इतका मोठा असणारा परमात्मा काय करतो महाराज? तो भक्तासाठी जसं प्रेम करणारा असला ना तसा होतो.
ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. परमात्मा आपल्या भक्तावर भक्त जसं प्रेम करतो तसं प्रेम करतो. बरं 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 तुकोबराय मान्य आम्हाला. कसं प्रेम करतो तो? अरे भक्ताचा भाव पाहतो, भक्ताच्या अंतकरणातली भक्ती पाहतो. एखादं उदाहरण देता येईल का? अरे इतका व्यापक असणारा परमात्मा गवड्याच्या घरी जन्माला येतो. नुसता जन्माला येत नाही, लहान लेकरासारखे नाटक करतो अभंगाच्या दुसऱ्याच्या एवढा व्यापक असणारा परमात्मा गवडियाच्या घरी म्हणजे नंदबाबाच्या घरी जन्माला आला. किती नाटक करतो, ठुमक ठुमक चालतो, बोबड बोबड बोलतो. किती गोडगोड लीला आहेत त्याच्या. जशी भक्ताची इच्छा आहे ना तसं तो वागत असतो.